नमस्कार विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, फोनिक्स क्लासेसच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सांकेतिक भाषा म्हणजे काय, ती का शिकावी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये तिचे महत्त्व काय आहे हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक मुद्दा तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा आहे। तर पहा विद्यार्थ्यांनो, आज आपण सांकेतिक भाषेवरील काही उदाहरणे पाहणार आहोत। याच्यामध्ये काय असतं पहा विद्यार्थ्यांनो, काही अक्षर दिलेले असतात, त्या अक्षरांना वेगळे अंक दिलेले असतात किंवा वेगळे दुसरे अक्षर दिलेले असते आणि त्यांचा आपल्याला कॉमन काढून त्यांना एक अंक किंवा अक्षर असतं ते काढायचं आणि त्यावरून दिलेल्या शब्दाला त्या सांकेतिक भाषेत आपण कसं लिहिणार आहोत हे सांगायचं असतं। चला तर सुरुवात करूया। पहा, पहिला प्रश्न असा आहे, जर गदर बरोबर अ ब क, वदन बरोबर ब ड ई, गवत बरोबर ई फ क, तर तगर हा शब्द याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल असा प्रश्न विचारलेला आहे। सर्वात प्रथम आपण याचे कॉमन काढून घेऊया। त्यासाठी पहा, सेम आलेलं अक्षर दिलेल्या ह्या शब्दांमध्ये आणि इकडे सेम आलेलं अक्षर आपल्याला आधी काढावं लागेल, म्हणजेच त्याला आपण वेगळं काढणं असे देखील म्हणू शकतो। तर पहा, इथे ग आहे, इथे देखील ग आहे, आपण इथे ग लिहून घेऊयात। आता पहिल्या शब्दामध्ये पहा, इथे क आलेला आहे आणि शेवटच्या इथे जो ग आलेला आहे इथे सुद्धा क आलेला आहे, म्हणजेच पहा इथे आपण याला काट मारून घेऊयात। म्हणजेच ग साठी कोणतं अक्षर आलं विद्यार्थ्यांनो, तर ग साठी क हे अक्षर आलेलं आहे। त्यानंतर पहा, गदर मध्ये द आहे आणि वदन मध्ये द आहे, म्हणजेच इथे देखील द आहे, इथे देखील आहे, इथे आपण द लिहून घेऊयात। त्याचप्रमाणे पहा, इथे ब हे अक्षर आलेलं आहे आणि वदन इथे देखील ब अक्षर आलेलं आहे। हे अक्षर दोन वेळेस आलेलं आहे, इथे आलेलं नाही, त्यामुळे आपण द साठी ब हे अक्षर इथे आपण लिहून घेणार आहोत। त्यानंतर पहा, इथे व आलेला आहे आणि इथे देखील व हे अक्षर आलेलं आहे। तुम्ही जर प्रश्न व्यवस्थित पाहत असाल तर पहा, इथे देखील ई आहे, इथे पण आहे, म्हणजेच व साठी काय आलेलं आहे विद्यार्थ्यांनो, तर व साठी ई हे अक्षर इथे आलेलं आहे। त्यानंतर आता प्रत्येक अक्षर जे आहे ते एक एकच राहिलेले पहा, र, न आणि त हे तीनही अक्षर कोणत्याही शब्दामध्ये परत आलेले नाहीत। आणि इकडे जर आपण पाहिलं तर अ, ड आणि फ हे देखील अक्षर एकदाच आलेले आहेत, म्हणजे उरलेले जे अक्षर आहेत ते त्यांच्यासाठीच आहेत। तर पहा, इथे आपण र बरोबर काय येणार अ, कारण की अ हे शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजेच र बरोबर अ आलेला आहे। त्यानंतर इथे पहा, न शिल्लक राहिलेला आहे आणि इथे ड आहे, म्हणजेच न साठी ड हे अक्षर इथे आलेलं आहे। त्यानंतर शेवट पहा, त आणि इथे त साठी काय शिल्लक राहिलं अक्षर फ, म्हणजेच त साठी काय आपल्याला भेटलेलं आहे नवीन सांकेतिक भाषेमधलं अक्षर, तर ते आहे फ। तर पहा, या पद्धतीने विद्यार्थ्यांनो सर्वात प्रथम आपल्याला कॉमन काढावा लागतो, म्हणजेच सारखे असणारे घटक एका बाजूला आपल्याला करायचे असतात आणि जे शिल्लक राहिलेले अक्षर असतात ते त्या अक्षरांना आपण इथे दिलेले आहेत। तर पहा, आता आपल्याला तगर हा शब्द कसा लिहाल असा प्रश्न विचारलेला आहे। चला तर आपण आता पाहूयात। इथे आपण तगर हा शब्द लिहून घेतलेला आहे। तर पहा, त साठी काय आलेलं आहे फ, त्यानंतर ग साठी काय आलंय क आणि र साठी काय आहे विद्यार्थ्यांनो अ, म्हणजेच तगर हा शब्द आपण कसा लिहिला आहे तर फ, क आणि अ। तर पहा विद्यार्थ्यांनो, अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मला अशी खात्री आहे की तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल। तर पहा, दुसरा प्रश्न इथे असा दिलेला आहे, जर मनमोहक बरोबर 9, 8, 7, 6, 5, तर मोहन हा शब्द याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल असा आपल्याला विचारलेला आहे। चला तर उत्तर काढूया। आता इथे आपल्याला कॉमन काढण्याची गरज नाहीये,
कारण की एकच शब्द आणि त्याला दिलेले अंक आलेले आहेत, त्यामुळे याचं उत्तर आपण अतिशय सोप्या पद्धतीने काढू शकतो. तर पहा कोणता शब्द आहे, मोहन. आपण इथे लिहून घेऊया एकाखाली एक आपण हा शब्द लिहून घेऊयात, एक एक अक्षर काढून. मोहन. तर पहा इथे जर तुम्ही पाहिलं तर मो हे किती क्रमांकाला आलेला आहे, तर पहा 1 2 3. आणि इथे जर आपण पाहिलं 1 2 3 म्हणजेच मो साठी काय आलेला आहे, अंक तो आलेला आहे 7. त्यानंतर पहा ह दिलेला आहे, ह किती क्रमांकाला आलेला आहे, 1 2 3 4. त्याचप्रमाणे अंकामध्ये पाहूया 1 2 3 4 म्हणजेच ह साठी काय अंक आलेला आहे, 6. आणि न किती नंबरला आहे, 2 1 2. त्याचप्रमाणे अंकामध्ये पहा 1 2 2 नंबरला कोणता अंक आहे, 8. म्हणजेच न साठी काय आलेला आहे, 8. म्हणजेच मोहन हा शब्द आपण याच सांकेतिक भाषेत जर लिहायचा ठरवला तर पहा आपण तो या पद्धतीने आता मी तुम्हाला सांगत आहे, 7 6 आणि 8. तर पहा अशा पद्धतीने आपण मोहन याला अंकांमध्ये कसं लिहायचं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला तर आपण दुसरा प्रश्न पाहूया. तर पहा सांकेतिक भाषेवरील पुढील प्रश्न असे आहेत, जर चमन बरोबर 5 6 8, सूरज बरोबर 1 0 3, जनक बरोबर 6 0 4, तर चमक हा शब्द कसा लिहाल? तर चला सुरुवात करूया. पहा पहिल्या प्रश्नामध्ये आपण कॉमन काढला होता, म्हणजे सारखे असणारे अक्षर दोन्ही गटातील आपण बाजूला केलेले होते. सेम या प्रश्नामध्ये देखील आपण तसंच करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण आता सारखं दिसणारं अक्षर कोणतं आहे ते पाहूयात. तर पहा वर जर आपण पाहिलं तर चमन मध्ये न आहे आणि जनक मध्ये देखील न आहे, त्यामुळे आपण आधी न हे अक्षर या ठिकाणी लिहून घेऊयात, न. आता इथे पहा आपण न हे अक्षर घेतलेलं आहे आणि ह्या अंकामध्ये आणि इथे जर पाहिलं तर इथे देखील 6 आहेत, इथे देखील 6 आहेत. म्हणजेच न साठी कोणता अंक आलेला आहे, तर 6 आलेला आहे. त्यानंतरच आपण जर दुसरं अक्षर पाहिलं तर पहा दुसरं अक्षर इथे ज आलेलं आहे, इथे देखील ज आलेला आहे. म्हणजेच आपण इथे ज साठी आता अंक घेऊयात. तर सूरज मध्ये पहा 1 0 3 आणि जनक मध्ये 6 0 4, म्हणजे इथे देखील 0 आहे, इथे देखील 0 आलेला आहे. म्हणजेच ज साठी काय आलेला आहे, तर ज साठी 0 हा अंक या ठिकाणी आलेला आहे. आता पहा प्रत्येक अक्षर वेगवेगळं आहे आणि अंक देखील इथे वेगवेगळे आहेत. म्हणजे आपल्याला आता फक्त ते आहेत त्याच पद्धतीने ते लिहून घ्यायचे आहेत. तर पहा च साठी, आता च साठी इथे 1 नंबरलाच आहे, त्यामुळे आपण याला 5 घेऊया. म्हणजेच च साठी 5 हा अंक या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर इथे पहा म लिहित आहे मी, म साठी 8 समोरील अंकामध्येच घेतलेला आहे आपण. त्यानंतर सूरज मधला सु यासाठी 1 अंक आपण इथे घेणार आहोत आणि र साठी 3 हा अंक घेणार आहोत. आता बरेच जणांना असा प्रश्न पडलेला असेल की इथे एक सुला एकच का घेतला किंवा र ला 3 का घेतले. तर विद्यार्थ्यांना सु आणि 1 हे 1 नंबरला होते, त्यामुळे आपण तसंच केलं. वरती देखील तसंच होतं, त्यामुळे आणि नंतर जो शिल्लक राहिलेला अंक होता तो आपण र साठी या ठिकाणी वापरलेला आहे. आता पहा इथे काय राहिलेलं आहे, क हे अक्षर या ठिकाणी राहिलेलं आहे. तर क साठी पहा इथे शिल्लक काय 4 हा अंक आहे, म्हणजेच क साठी 4 हा अंक या ठिकाणी आलेला आहे. तर आता आपल्याला फक्त चमक यामध्ये फक्त अंक टाकायचे आहेत. तर इथे आपण चमक हा शब्द लिहून घेणार आहोत. आता च साठी पहा 5 आलेला आहे, मला 8 हा अंक आलेला आहे आणि क ला 4. म्हणजे चमक बरोबर 584 किंवा चमक हा शब्द 5 8 4 अशा सांकेतिक भाषेमध्ये लिहिला जातो. त्यानंतर पहा सेम या पद्धतीनेच पुढील प्रश्न आहे, जर गदगद बरोबर 5 9 5 9, कटकट बरोबर 1 3 1 3, खर बरोबर 2 4 2 4, तर कदर हा शब्द
कसा लिहाल? चला, खूप सोपं आहे पहा. इथे आपल्याला जास्त कॉमन काढावे लागणार नाही आहेत, कारण की प्रत्येक अक्षर शब्दांमध्ये रिपीट अक्षर झालेले आहेत. गद गद म्हणजे इथे फक्त आपल्याला 2-2 अक्षरांचेच कॉमन काढायचे आहेत. तर पहा, ग आपण इथे लिहून घेऊयात. इथे द, प्रत्येक अक्षरातील 2-2 अक्षर मी लिहित आहे. त्यानंतर इथे क, इथे आपण ट लिहूयात. त्यानंतर ख र, आणि इथे ख, आणि त्याच्या खाली र लिहिणार आहोत. आता पहा, ग, ग ला 5 आणि द ला 9, म्हणजेच ग साठी 5 आणि द साठी 9. इथे पहा, क साठी 1 आणि ट साठी 3. क ला 1, ट ला 3 हा अंक आलेला आहे. त्यानंतर आपण ख आणि र साठी पाहूया. तर ख ला पहा 2 आणि र ला 4, म्हणजेच ख 2 आणि र 4. तर या पद्धतीने पहा, आपण अतिशय सोप्या पद्धतीने हा प्रश्न इथे आता सोडवलेला आहे. तर याच भाषेमध्ये कदर हा शब्द कसा लिहाल असा त्यांनी विचारलेला आहे. चला, तर आता आपण कदर या शब्दाला अंक टाकून लिहिणार आहोत. कदर. तर पहा, क साठी काय अंक आहे? 1. द साठी 9 हा अंक आलेला आहे आणि र साठी 4 हा अंक आलेला आहे. म्हणजेच कदर हा शब्द कसा लिहिला विद्यार्थ्यांनो? तर पहा, 1, 9, 4 या अंकांनी आपण कदर हा शब्द या ठिकाणी दाखवलेला आहे. चला, अजून आपण त्यावरील दुसरी उदाहरणं पाहूयात. तर या 2 प्रश्नांचे उत्तर तुम्ही माझ्या आधी काढताल असं मला वाटत आहे, कारण की तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलेलं असेल तर आपण सांकेतिक भाषेमधील कॉमन काढणे किंवा सारख्या गटातील अक्षर एका बाजूला काढणे ही जर संकल्पना आपली क्लिअर झालेली असेल तर तुम्ही सांकेतिक भाषेवरचा कोणताही प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने परीक्षेमध्ये सोडवू शकता, ते देखील कमीत कमी वेळेमध्ये. तर चला पहा, सामना बरोबर 529, सातारा बरोबर 427, मखर बरोबर 819. तर साखर हा शब्द कसा लिहाल असं विचारलेलं आहे. चला, तर सुरुवात करूया. तर इथे पहा, आता सा, इथे पहा, इथे देखील सा आहे, इथे देखील सा आहे, आणि आपण जर अंकांमध्ये पाहिले तर या ठिकाणी 2 आलेला आहे, या ठिकाणी पण 2 आलेला आहे. म्हणजेच सा साठी कोणता अंक झाला विद्यार्थ्यांनो? 2 हा अंक झालेला आहे. त्यानंतर आपण जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित पाहिला तर इथे पहा, इथे म आलेला आहे आणि इथे देखील म आलेला आहे, आणि इथे 9 अंक आलेला आहे, इथे देखील 9 हा अंक आलेला आहे. म्हणजेच म साठी 9 हा अंक या ठिकाणी आलेला आहे. आता उरलेले जे अक्षर आणि अंक आहेत ते प्रत्येक वेगळे आहेत. या आधीच्या प्रश्नांमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उरलेली अक्षर आणि उरलेले अंक हे आहे तसेच त्यामध्ये लिहून काढायचे आहेत. आता इथे ना उरलेला आहे, म्हणजेच ना साठी इथे 5 अंक आहे, म्हणजे ना बरोबर 5. त्यानंतर इथे पहा, ता. आता इथे 1 नंबरला 4 हा अंक उरलेला आहे, म्हणून आपण ता साठी 4 अंक इथे लिहून घेऊयात. आणि रा साठी 7 या ठिकाणी हा अंक उरलेला आहे, त्यामुळे रा बरोबर 7. नंतर पहा, ख. आता इथे सुरुवातीला 8 अंक आलेला आहे, त्यामुळे आपण 8च घेणार आहोत. ख साठी 8 हा अंक या ठिकाणी घेतलेला आहे. आता उरलेला अक्षर जे आहे विद्यार्थ्यांना ते आहे, इथे खाली लिहिते मी, र. तर पहा, र साठी आता आपण 8 हा अंक ख साठी या ठिकाणी घेतलेला आहे, आणि इथे 1 हा अंक उरलेला आहे, म्हणजेच र साठी 1 हा अंक इथं आपण लिहिणार आहोत. तर इथे पाहता साखर हा शब्द कसा लिहाल हे विचारलेलं आहे. चला, तर आपण इथे साखर हा शब्द लिहून घेऊयात. साखर बरोबर सा साठी कोणता अंक आलेला आहे विद्यार्थ्यांनो? 2. ख साठी 8 आणि र साठी 1, म्हणजेच साखर हा शब्द आपण कसा लिहिणार? तर 281. आहे की नाही सोपं? तर आता हा प्रश्न विद्यार्थ्यांनो तुम्हाला मी अभ्यासण्यासाठी ठेवलेला आहे. याचं उत्तर तुम्ही घरी काढण्याचा नक्कीच प्रयत्न करा, आणि कमेंट मध्ये देखील मला या प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहून पाठवा. विद्यार्थ्यांनो,
व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.